तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, आहो आहो मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना. ओ आहो आहो. थकले का? सुखाने बसलो निवांत गाणं म्हणत. म्हटलं 2-4 गाणे म्हणावे आरामात बसून. हिचं एक सुरूच राहतं कधी पण. बोल मला, काय आहे? काय आवडती आतूनच? बोल ना, काय झालं? इकडे या म्हटलं, इकडे या, काम आहे तुमच्याशी. काय काम आहे? बोल ना, काय काम आहे? आहो इकडे या म्हटलं ना. या ना इकडे. नाही नाही, मी नाही येत. तुझं काम आहे, तूच ये इकडं. ये इकडं. का हो? तुमच्याशी 2 पावलं चालून आतमध्ये येणं नव्हतं होत? आणि तेच 2 पावलं चालून तू पण तर येऊ शकत होती ना. कशी आली आता? कामात होते ना मी, कामात होते ना. जाऊ दे बाबा, तुमच्याशी तर डोकं लावणं पण नाही जमत. नाही जमत तर नको लावू मग. मी तुझे म्हटलं तुला माझ्याशी डोकं लाव म्हणून, जे तू इतके आग्रहाने माझ्याशी डोकं लावू लागली. काय म्हणती म्हण ना आता, काय म्हणती? जा त्या दुकानात जा कोपऱ्यातल्या आणि मला दाईचं पीठ घेऊन या. अर्धा किलो दाईचं पीठ घेऊन या. पुऱ्या तयाच्यात मला. काय? पुऱ्या करायला अर्धा किलो दाईचं पीठ? कोण केल्या होत्या दाईच्या पिठाच्या पुऱ्या नुसत्या? अहो तुम्ही कशाला जास्तीची बडबड करता हो? तुम्ही कशाला जास्तीचं डोकं लावता हो? आणून द्या म्हटलं, आणून द्यायचं. तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे का? मला करायचा आहे ना, करते मी बरोबर. भजी करायचेत मला म्हणून अर्धा किलो मागवलं. दाईच्या पिठाच्या नुसत्या पुऱ्या करत असते का मी? तुमचं पण भलतंच आहे बाबा. जा मला आणून द्या. नाही 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 नाही, माझ्याकडे वेळ नाही. ते दाईचं पीठ वगैरे आणायला वेळ नाही माझ्याकडं. मी निघालो आता. जा तू 5 मिनिटात जाऊन दाईचं पीठ घेऊन ये आणि नंतर कर. 5 मिनिटांनी काही उशीर बिशीर नाही होत तुला. मी निघालो आता कामानी. मला काम आहेत बाहेर, मी चाललो. द्या की हो आणून. 5 मिनिटं नाही लागत ना, द्या की आणून. नाही नाही नाही, जमत नाही मला. मी चाललो आता. जा पैसे द्या. पहिले पैसे द्या. पहिले पैसे द्या आणि मग जा. का? तुला मी परवाच तर दिले होते 500 रुपये. 500 रुपये परवाच तर दिले होते. कुठे गेले पैसे मग? एवढे 500 रुपये कुठे गेले? 2 दिवसात खर्चून टाकले का? हो ना हो, खर्च झाले. 2 साड्या घेतल्या, 2 ब्लाऊज पीस घेतले आणि परकर घेतले आणि एक चप्पल घेतली मला. काय सांगती? एवढं सगळं घेतलं 500 रुपयामध्ये? हो मग आता तुम्ही बोलूच लागले 500च्या ऐवजी 5,000 5 लाख दिल्यासारखे. मग एवढं सगळंच घेऊन येणार ना मी माझ्या स्वप्नामध्ये जाऊन. 4 दिवस झाले म्हटलं 500 रुपये देऊन 4 दिवस झाले. त्यातले 150 रुपये तुम्ही घेतले त्या दिवशी माझ्याकडनं. भाजीपाला मीच आणला, दूध मीच आणलं आणि बिस्किट ते सगळं मीच आणलं. आणि मग पुन्हा म्हणतात एवढे लवकर संपले का म्हणून. बोलतात तसे जसं 5,000 50,000 देऊन ठेवले तुम्ही माझ्याकडं. बर ठीक आहे. नको लोक तोंड चालू जास्तीचं. जाते आतमध्ये शर्ट लटकवलेला आहे, त्याच्यात ठेवलेले 100-200 रुपये घे आणि आणून घे. मला नको सांगू. चालू मी आता. दुपारी जेवायला घरीच या बरं का. मी हे केलेले पुऱ्या ते तळते मस्त. आता जाऊन दाईचं पीठ घेऊन येते. या दुपारी घरी जेवायला. हो येतो. चालेल. आरामात कर, आरामात कर. हो करते आरामात. आजच तो पडदा बसवलाय अलमारीला. चांगला दिसू लागला ना. मी आणला होता त्या दिवशी. लावायचं म्हणून लावणच होत नव्हतं. चांगला दिसतोय ना तो पडदा. हो ना शांता, चांगला दिसतोय ना तो. तशी ती अलमारी उघडीच पडली होती. बरं झालं लावला. चांगला दिसतो. मग चॉईस कोणाची ती? माझी. मग चांगलाच दिसणार तो. हां, तशी तुझी चॉईस चांगली मानावं तर लागेलच. आता मलाच बघून घे ना. मलाच बघून घे. मोठे आले मला बघून घे म्हणणारे. तुम्हाला काय मी थोडी पसंत केलं होतं. तुम्हाला तर आईबाबांनी पसंत केलं होतं. ते जे म्हटले तेच मी ऐकलं. हो का? हो शांता, जसं काही तुला मी आवडलंच नव्हतं. अशी दाखवली जसं काही तुला मी आवडलंच नव्हतं. नाही आवडले नव्हते असं नाही. आवडले होते. मला विचारलं होतं आईबाबांनी तुला पसंत असेल तरच हो म्हणून. मी होच म्हटले होते ना. तेच तर म्हटलो. बरं मी काय म्हणतो शांता, काय मग यावेळी पुऱ्या बिर्या नाही तळल्या? आखाड नाही केलं तू यावेळी? नाही तर दरवेळी करते तू. नाही हो, मी आखाड करणार नाही असं कसं होईल. करायचं आहे ना आखाड आपल्याला. आजच करायचं आहे. कालच रात्री आमच्या सगळ्या मैत्रिणींचं ठरलं की आज मस्त सगळ्याजणी मिळून आखाड वगैरे तळू आणि जाऊ मग लेकरांना वगैरे घेऊन दर्शनाला शीतला माता मंदिराच्या तिथं. हो तेच म्हटलं मी. आखाड वगैरे तळ, मग मस्त खाऊ पुऱ्या वगैरे आणि शेंगदाण्याची चटणी कर बरं का. हो ना हो, करते ना. सगळं करते. शेंगदाण्याची चटणी करते, गोड तिखट साध्या पुऱ्या करते आणि लोणचं तर आहेच आहे. मेथीची भाजी करते, भजे तळते, कुरड्या पापड तळते, सगळं करते. शिरा करू का तुम्हाला थोडासा? सांगा, शिरा खायचा का पुरीसोबत? हो वा, माझ्या एकदम मनातलं बोलली तू. मस्त पुरी आणि शिरा खाऊ. कर मग शिरा छान, गोड शिरा कर एकदम छान. करते ना करते. मला माहिती आहे तुमच्या सगळ्या आवडीनिवडी, त्यामुळेच म्हटलं शिरा करू का. तुम्ही खा आणि तुमच्याच नादानं राणी पण खाऊन घेईल. मग चालेल, करते. लागते आता स्वयंपाकाला.
हो हो, लाग स्वयंपाकाला लाग. आणि मी पण जातो आता. आणि मग मी आज सांगून देतो कंपनीमध्ये की मी उद्यापासून नाही येत म्हणून. उद्यापासून आता मी आणि आपलं वावर तेच बरं आहे बाबा. आणि मग जसं वावराचं सीझन संपन तसं मग मी जात जाईन अधूनमधून कंपनीला. कंपनीचं काही टेन्शन नाही आहे. हो जमतं हो. तसे तुमचं कार्ड काढलेलंच आहे ना कंपनीचं, जमतं मग, चालेल. माझ्या किती दिवसांपासून तेच म्हणत होतं की आता आपल्या वावराचं आपणच बघावं म्हणून, पण ते आता ठेवलेले होते ते भाऊ. म्हटलं मग कशाला त्यांना नाही म्हणायचं, पण आता योगच असायला तर काय करणार, त्यांना पण जावं लागलं. ठीक आहे ना, काही हरकत नाही, आपण दोघं मिळून करून घेत जाऊ ना. हो शांता, तेच म्हणतो मी. आता काय करू, ते आपलं आपलं वावर कसं वाढवता येईल ते बघू. चांगलं वावरात लक्ष देऊ, पीक वगैरे काढू चांगलं. आणि मग जोडीला जोडी घेत 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 वावर वाढवत जाऊ. आणि मी काय म्हणतो, माझ्या डोक्यात एक प्लॅन सुरू आहे की आपण काय करू, शेतासोबत एखादा जोडधंदा टाकून देऊ बाई. म्हणजे मग तो वाढत राहतो. काय म्हणते शांता, पटतं का तुला? हो ना हो, एकदम छान पटतं मला, एकदम छान पटतं मला. जमतं मग. मग टाक चहा. एक एक कप चहा घेऊ, तुला स्वयंपाकाला, आणि मग मी जातो माझ्या कामाला. तेच म्हटलं मी, अजून चहाचा विषय कसा नाही निघाला चहाचा विषय, तेच म्हटलं मी. हां हां, टाक आता, टाक. बडबड नको करू जास्तीची. टाक चहा. हो टाकते, जाते. सगळ्यांचे कामं झाले असतील, सगळ्यांचं मी तर म्हणते सगळ्यांचा आखाड तळून पण झाला असेल. माझी अजून सुरुवातच नाही झाली. करते पटपट आता, करते पटपट. गीता, गीता, इकडे बघ, मी काय म्हणतो. बोला ना हो, बोला की, ऐकते ना मी काय म्हणतो, तो मोठ्या रोडनी मॉल नाही का, तिथे गरज आहे म्हणे कामं करणाऱ्यांची. बघतो मग तिथे काय पगार पाणी देतात, ते चांगलं देत असतील तर तिकडंच जातो. मग इकडचं काही पुरं ना आता, मला काही खरं दिसत नाही इकडचं. हो आहो. जा तुम्ही तिकडे जाऊन बघा किती देतात, काय म्हणतात बघा, बोलून त्यांच्याशी. वाढवून दिले याच्यापेक्षा तर करू तिकडेच, मग तिकडेच करा मग. आणि मग मी पण बघतेच दुसरं काही हातभार. तुम्हाला एकट्याची ज्वार तर होते म्हणा, मी पण बघते. हो ना गीता, बघ ना, कोरोनाने सगळा धंदा बसवला आपला. सगळं होत्याचं नव्हतं झालं. नाही आहो, बिलकुल अशी हार नाही मानायची, जिद्दीने काम करायचं. आपण पुन्हा लवकर नव्याने धंदा टाकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता सध्या मिळेल ते काम करा, ही परिस्थिती काढू, 4 पैसे बाजूला टाकू. मी पण तुम्हाला मदत करेल आता. मी पण बघेल आज उद्यापासून. आज तर समजा आखाड्याचं तळून घेते मी आज, आणि मग मी पण बघेल काम काहीतरी. दोघं मिळून पुन्हा नव्याने सुरू करू. असं थोडी की एकदा संपलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करू. आपला तो धंदा पुन्हा सुरू करू आपण, नक्की. बघा तुम्ही. गीता, तू अशी बोलली ना, खरं मला एक वेगळीच हिंमत मिळते. आपण खरंच सुरू करूयात, पुन्हा धंदा नव्याने सुरू करूयात. आता जातो, पण पहिले मी बघतो तिथे भेटतं का काम वगैरे. हो बघा. आणि आखाड तळते मी आज मग, आणि नैवेद्य वगैरे दाखवून येऊन जाईल मी दुपारपर्यंत. मग जेवायला घरीच या. हो येतो, घरी येतो. हे घ्या डब्बा. आज आखाड्याच्या पुऱ्या तळल्या ना, त्या दिल्या डब्याला, बरं का? चालेल ना? हो चालेल की, चालेल. आणि का गं, तू एवढे सकाळी जाऊन दाखवून पण आली का नैवेद्य? बापरे, कमालच म्हणावी मग. अहो नाही काही नैवेद्य वगैरे नाही दाखवून आले, नुसतं करून ठेवलेलं आहे. आता जाईल सगळ्यांसोबत नैवेद्य दाखवायला. आम्ही सगळ्याजणी सोबतच जाणार आहे. आणि मग डब्यात कसं काय दिलं मग तू नैवेद्य नाही दाखवला तर? अहो मी काय विचार केला, तसे तुमचा लंच ब्रेक 2 वाजता होतो. मग मी तर तोपर्यंत जाऊन येऊन जाते आरामात. माझं जाऊन येणं होऊन जातं तोपर्यंत. आम्ही 11:30-12लाच जाणार आहे, आणि पूजा वगैरे होऊन जाती. मग तुम्ही 2 वाजता खाल, मग मी म्हटलं खाणं होऊन जाईल तुमचं. हां ते तर बरोबर आहे म्हणा. लंच ब्रेक 2 वाजता होतो, त्याच्या अगोदर मी जेवत पण नाही. चालेल ना मग. बरं केलं देऊन दिला ते. खाऊन घेईल मग मी तिकडेच. हो चालेल. मग काय, साडी वगैरे घालणार आहे काय आज पूजेसाठी? हो बघते ना, विचार करते, जमलं तर घालून घेते. अच्छा घाल साडीच घाल. आणि फोटो काढून ठेव, मला दाखव, मग मला पाठव मग साडीवरचे फोटो. अहो काही पण चालतं तुमचं खरं, त्यात काय लागे. बरं, जर मी घातली ना साडी, वेळ भेटला ना, तर मग मी फोटो काढते आणि पाठवेन तुम्हाला. हो घालच. बरं चल, ये तुम्ही, उशीर होतोय मला. येत कुठे असतील गेले बाकीच्या? 1-5 मिनिटं यायला वाट पाहिजे बघू. आतापर्यंत. लेकरांना वगैरे बोलवत असतील. अहो बी शांताबाई, तुझी राणी कुठे? राणी दिसेना. येते राणी पण येते. रस्त्यात खेळत होती ती, मग तिला म्हटलं चप्पल घालून ये पटकन म्हणून. चप्पल घालून येतेच ती. या बायका येईपर्यंत येऊन जाईन ती. आले हो, मी पण आले, जाऊ नका. नाही ना ग, तुम्हाला सोडून कसे जाऊ, तुमचीच वाट बघत थांबलोय. चला पटपट. राणी, नुसती खेळती का पाया पडली बाई देवीच्या? जा, देवीच्या पाया पडून ये. देवीला म्हणा मला हुशार कर, मला खूप हुशार कर. जा, देवीच्या पाया पड आणि सगळ्यांना घेऊन ये खायला. आम्ही इकडे वाढतो. ये जा. हो आई,
मी तर पाय पडले देवाच्या. आले आले पहिले मी दर्शनच केलं आई, नंतर खेळायला गेले. मी आता सगळ्यांना बोलवून आणते. पुऱ्या खायच्या आम्हाला. आई गोड पुरी आणली ना पण? हो हो राणी, सगळे आणल्यात. जा या पटकन. तिकडेच हात धुवून या ग, तिकडेच हात धुवून या. पूजा एकदम छान झाली, छान झाली पूजा, एकदम माझ्या मनासारखी. हो हो ते तर आहे, पूजा छान झाली, खरंच छान झाली. चला बरं, उघडा डब्बे आता. गप गप. एकदम छान झालं. एकदम छान पुऱ्या झाल्या सगळ्यांच्या. नमस्कार फ्रेंड्स, आम्ही सगळ्या मैत्रिणी तर घेत आहोत आखाड्याची मजा. पण तुमचा आखाड तळून झालाय की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.